हाय, कसे आहात सगळेजण? मजेत ना? आज ब्लॉगची सुरुवात आपण एक नवीन ह्याच्यानुसार करणार, तर तेच रुटीन दाखवा, तेच हे करा. त्याच्यापेक्षा म्हटलं आज हळदीकुंकाचं एक ब्लॉग टाकूया, कारण हळदीकुंकू करणार आहे. सो त्याच्या आधी म्हटलं चला घरातले कामं पटापटा आवरून घेऊया, कारण की सकाळीच मी एक मोठं काम केलं आहे, जे म्हणजे फुलांचं. सो फुलं मी सकाळीच घेऊन आली आहे आणि फुलं खूप छान फुलं होती. एवढी पण जास्त महाग नाही मिळाली, ओकेमध्ये होती. सो ते घेऊन आली मी सकाळ सकाळ. ते एक मोठं काम झालं. वाण तर मी आधीच घेतलं होतं, त्यामुळे त्याचं पण काही टेन्शन नाही आहे. आता राहिलं म्हणजे मोठं टेन्शन, ते असतं हळदी कुंकाला काय आपण गोड देतो. सो गोड मीन्स तिळगुळ किंवा तिळाचे लाडू किंवा वडी. सो मी तेच बनवलं नाही. काय इमॅजिन, हळदी कुंकू आहे पण मी तेच जी मेन गोष्ट आहे तीच मी बनवलेली नाही. सो म्हटलं चला मग आता फटाफट घरातली कामं आवरते, जेवण आवरते आणि पहिले ते करायला घेते. आणि तुमच्यासोबत सुद्धा मी शेअर करते की लाडू कसे बनवतात. मला नाही येत पर्सनली, मी कधी ट्राय नाही केलं आहे, पण मी आई सांगणार आहे त्या हिशोबाने मी बनवणार आहे. सो मग मी तुम्हाला पण आईची रेसिपी दाखवते. मग म्हटलं चला मग घरातली सगळी कामं आवरून घ्याव्या, कारण की ना खूप जास्त कामं असतात दिवसभर. नुसतं हे करा ते करा. घरी काय फंक्शन असलं तर काय विचारायलाच नको, काम वाढत जातं. सो म्हटलं चला मग पटकन आवरून घेतलं, कारण की कपडे मशीनला लावले होते. मग मशीनमधून काढून सुकत घालून घेतली. नाश्त्याची भांडी होती सगळी, ती घासून घेतली. मग एकीकडे कुकर आणि भाजी करायला ठेवली होती. चपात्या तर आधीच झाल्या होत्या सकाळीच, एकदमच केलं म्हणून मग जास्त लोड नाही आला चपातीचा. फक्त भाजी डब्याला संपून गेली म्हणून मग परत भाजी करावी लागली. आणि डाळ भाताचं कुकर लावलं. सो डाळ भाताचं कुकर थोडा जास्त लावला म्हणजे संध्याकाळच्याला पण होऊन जाईल, त्याप्रमाणे मी लावून घेतलं. कारण की मग तेच कामं करावे लागतात, त्याच्यामुळे मग म्हटलं चला. आणि हळदी कुंकू असेल तर कसं बायका वगैरे येणार, तर आधी जेवण रेडी असलेलं बरं. सो इथे मग मी आता बनवायला घेतले आहे तिळगुळचे लाडू. मी तुम्हाला बोलली होते की तुमच्यासोबत मी शेअर करते आईंची रेसिपी. सो ह्याच्यामध्ये ना मी शेंगदाणे घेतले होते, तीळ घेतलेले, आणि ते ना पॉलिशवाले तीळ असतात ना ते मी घेतलेले, आणि चिक्कीचं गूळ. बाकीचे पण वेगवेगळ्या प्रकारचे गूळ असतात, पण चिक्कीचं गूळ आई बोलल्या की चांगलं असतं. सो मग इथे शेंगदाणे संपले होते, मग बरणीत पण ते शेंगदाणे काढून ठेवले, कारण की पोह्याला किंवा शेंगदाण्याचं कूट वगैरे लागतं. सो म्हणून मग ते काढून ठेवलं होतं. मग ते शेंगदाणे मग भाजत होते, त्याच्यात म्हटलं की चल खोबरं पण किसून घेतं. आई बोलला की अरे खोबरं पण लागतं. मग एक वाटी घेतलं, मग ते खोबरं किसून घेतलं छानपैकी, आणि त्याच्यानंतर मग तीळ भाजायला घेतले. तुम्हाला मी जवळून दाखवते तीळ आणि खोबरं कसं भाजलं आहे. सो या तुम्हाला मी दाखवते. आणि ना तीळ पण आहे आणि खोबरं पण मस्त असं लालसर करून घ्यायचं, करपवायचं नाही, मंद आचेवरच ते भाजून घ्यायचं छानपैकी. बघा हे असं खोबरं भाजून घेतलं, सुकं खोबरं होतं, आणि हे असं तीळ मस्तपैकी ब्राऊन कलरचे झाल्यानंतर ते मी काढून घेतलं. आणि बघा असे व्हाईट कलरचे तीळ होते. सो मग मंद ह्याच्यावर सारखं हलवावं लागतं. पण त्याला खूप जास्त हलवलं. मग त्याच्यानंतर बघा हे असं बनून झालं होतं सगळं माझं फ्राय करून. मग एकीकडे तूप 2 चम्मच घेतले, त्यामध्ये गूळ टाकला, आणि हे बघा फुटाणे, शेंगदाणा आणि खोबरं हे आईने ना असं हातानेच कुस्करलं, आणि शेंगदाणे खलबत्त्यामध्ये थोडेसे जाडसर ठेचून घेतले, आणि ते डाळ अक्कीच घेतली. आणि मग हे ना खूप हलवावं लागतं, जोपर्यंत हे मेल्ट होत नाही ना गूळ, तोपर्यंत आपण बाकीचं सगळं मिश्रण ह्याच्यात टाकू शकत नाही. सो मग ह्यामध्ये हे ना थोडा वेळ गॅसवर तसंच ठेवलं होतं, एकदम पातळ व्हायला. सो बघा हे असं कन्सिस्टंट झालं होतं त्याचं, एकदम पातळ, आणि ना ते असं चिकट पण झालं होतं. सो मग सगळं आई तीळ, खोबरं, शेंगदाणा वगैरे हे सगळं आई मिक्स करत होते. आणि ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं ना मीठ पण टाकलं, कारण की गोड पदार्थ बनवते ना तर थोडंसं मीठ टाकायला लागतं, म्हणजे ते छान लागतं. सो त्यानंतर मग मी हे सगळं मिक्स करून आई बोलल्या की आता टाक ह्याच्यामध्ये, म्हणजे लगेच हलवून घेतल्यानंतर मग ते लगेच गरमागरम वळवायचे असतात. तर मग ते ना कडक झालं की परत मग गरम करा, मग परत ते डबल कामं होत राहतात. त्याच्यामुळे मग पटकन मिक्स वगैरे करून घेतल्यानंतर मग आईंना बोलले की तोपर्यंत तुम्ही लाडू ओळून घ्या, तोपर्यंत किचन वाटा वगैरे मी साफ करते. सो मग हे सगळं असं मिक्स करून घेतलं, गरम होतं, मग पकडली एका हातामध्ये, आणि मग नंतर पकडीने मस्तपैकी असं मळून घेतलं. आणि लाडू खरंच खूप छान झाले होते. जास्त कडक पण असे बोलता येतात ना की जास्त कडक पण नाही झाले, मस्त असे सॉफ्ट झाले होते, आणि जास्त गोड पण नव्हते, कारण की बाहेर कसं खूप जास्त गोड असल्यामुळे खायला होत नाही. पण हे ना ह्याचं प्रमाण खूप छान झालं होतं, एकदम मस्त. मग अन्वीनी सुद्धा खाल्ला, अन्वीला पण खूप आवडले लाडू. मग त्याच्यानंतर मग हे लाडू गरम असतानाच पटकन वळून घेतले, आणि मग नंतर मग आईंना
आईनी आणि मिळून आम्ही दोघींनी पटकन गरम होते म्हणून मग चला पटकन लाडू ओळून घेतले, कारण की अन्वी झोपली होती आणि अन्वी उठायच्या आधी आम्हाला हे सगळं कार्यक्रम करायचा होता, कारण की गरम आहे कढई वगैरे, तर तिला कसं असं लहान असल्यामुळे तिला अजून समजत नाही, त्याच्यामुळे मग म्हटलं चला मग पटकन आपण आवरून घ्यावं. इथे आई बघा गोळे असे केलेले आणि हळदी कुंकूला द्यायचं होतं म्हणून थोडीशी मोठी साईज आम्ही घेतली, साईज घेतली आहे. नंतर मग आम्ही मिनी साईज म्हणजे छोटी साईज करून घेतली. तुम्हाला दाखवते, ही बघा हे असं बनवून घेतलेलं आणि हे सगळे छोटे साईजचे आहेत तिळगुळ. मोठी साईज आम्ही साईडला ठेवली होती, कारण की एकच म्हणजे तिळगुळचे हे द्यायचे होते, त्यामुळे मग दिल्यासारखं पण वाटलं पाहिजे, मग अशी साईज बनवली होती छोटी. आणि बाकीचे अशा प्रकारे मग हे तिळगुळ लाडू बनवून घेतले होते आणि खूप छान झाले होते. सो म्हटलं चला मग आता सगळे बाहेर ठेवत होते नेऊन, कारण की म्हटलं थोडं फॅनखाली गरम होतं ना, तर म्हटलं फॅनखाली ठेवते, म्हणजे जसं थंड झालं की मग डब्यात भरून ठेवते, तर मग पाणी वगैरे सुटेल ना, त्यामुळे म्हटलं चला मग करून घेऊया. नंतर मग झोपली वगैरे, आराम वगैरे केला. मग नंतर आराम करून झाल्यावर अशी साधी सिंपल अशी रांगोळी काढली आणि हे माझं हळदी कुंकाचं थोडंसं असं डेकोरेशन वगैरे केलं. बाकी काय नाही, जास्त काही नाही केलं, थोडंसं डेकोरेशन झालं. हे वानला मी अशी प्लेट्स घेऊन आलेली, हळदी कुंकाची प्लेट सजवली होती. आणि आता मग बायका पण यायला चालू झालेल्या, बायका म्हणजे माझ्या घरातल्या बायका त्या सगळ्या. सो आता बघा हळदी कुंकू झाला आहे, सगळ्या बायका येऊन गेल्या आणि छानपैकी हळदी कुंकू झाला आहे. आता वाजले आहेत 10. सो आता जेवण वगैरे करते, असं साडी सोडते. तर बघा हळदी कुंकू असं पूर्ण असं लावलं ना की असं वाटतं की हां हळदी कुंकू झालं आहे, पूर्ण कपाळ भरून असं हळदी कुंकू लागलं पाहिजे. हळदी कुंकूच्याच दिवशी आपण पूर्ण कपाळ भरून कुंकू वगैरे लागतं. सो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मी नवीन आहे, सो काय अजून मला चेंजेस करता येईल किंवा माझ्या एडिटिंगमध्ये किंवा थंबनेलमध्ये किंवा कुठले मी ब्लॉग बनवू शकते ह्याचे पण तुम्ही मला कमेंट करा, मी नक्की त्यावरती ब्लॉग बनवेल. आणि तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.